ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. शंभर टक्के जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं आणि घाई गडबडीनं मुख्यमंत्री कार्यालयाच्या बरोबर संपर्क साधून त्याने मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं या ठिकाणी जे पत्र दिलं हे आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातलं यश आहे. कोकणातल्या शेतकऱ्याला आम्हाला मदत मिळवून द्यायची आहे. जवळपास 2000 कोटी रुपये वेंगुर्ल्यापासून पालघरपर्यंतच्या शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. तेव्हा एवढा निर्णय घेत असताना वित्त विभागातून मग मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सगळे प्रस्ताव यायला कदाचित वेळ लागू शकतो. मध्ये 2-4 दिवस सुट्ट्या लागल्या म्हणून अजून 2 दिवस अवधी द्यावा असं प्रशासनाकडून विनंती करण्यात आली आणि शेवटी प्रश्न सुटण्याशी मतलब आहे. मात्र कसल्याही परिस्थितीत हेक्टरी 5 लाख किंवा कलमाला 5000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये याच्या खाली आम्ही येणार नाही. मग केंद्र सरकारचा थोडा हिस्सा असून दे, राज्य सरकारचा असून दे, ते दोन्ही सरकारने मिळून ठरवावं. परंतु आम्हाला 5 लाख रुपये हेक्टरी पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि असा निर्णय उद्या 24ला किंवा 25ला सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित करावी. कारण विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं आणि आज कामकाज होऊ शकत नसल्यामुळं आज घोषणा करता आली नसेल. आम्ही तांत्रिक बाब लक्षात घेऊ. परंतु उद्या आणि परवा जर का ही घोषणा नाही झाली मग मात्र 26 तारखेनंतर पुन्हा ओरसला एक व्यापक बैठक घेऊन आता निर्धार आणि निकराचा लढा हे मुख्यमंत्री कार्यालयाला धडक हा आमचा असणार आहे. आणि त्याची तारीख आम्ही जर 2 दिवसामध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर 26 किंवा 27ला बैठक घेऊन ठरवू. आता तुम्ही संवादाची मात्र संघर्ष अटळ आहे. फसवणूक झाली तर संघर्ष अटळ आहे. जिल्ह्यामध्ये फक्त सिंधुदुर्ग नव्हे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबा काजू मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला आम्ही धडक देणार आहोत. तर अनेक शेतकऱ्यांना या संदर्भात नोटिसा काढल्या होत्या आजच्या आंदोलनासंदर्भात. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गुन्हे दाखल करू नका अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेला कसलाही धक्का न लावता सविनय कायदेभंग काय असतो हे आम्ही दाखवून दिलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कोकणातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही 2 पावलं पुढं आला, आम्ही 2 पावलं पुढं येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. यात फसवणूक झाली तर भविष्यातल्या आंदोलनामध्ये प्रशासनाला कसा झटका द्यायचा याचा 30 वर्षाचा आमच्याकडं अनुभव आहे. 3 तास तुम्ही हा रोको चक्काजाम केलं, त्यामुळेच हे सरकार भाग पडले का तुम्हाला? निश्चितच. कारण कालपर्यंत सरकार नोटिसा देत होतं, भीती घालत होतं. काही शेतकऱ्यांना खाणीमध्ये उत्खनन केलं म्हणून दंड करत होतं, काहींनी माती उत्खनन केलं म्हणून दंड करत होतं. जेणेकरून दहशतीमुळं शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी घेऊ नये. तेही सगळे जे काही त्यांनी दंड केले ते दंड मागे घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून आम्ही गप्पा बसलेलो आहोत. साहेब, जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये नेमका काय आश्वासन दिलं आणि काय उल्लेख केला? जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या लेवलला जी बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अधिवेशन संपण्यापूर्वी हे पत्र माझ्याकडे आहे. त्याच्यावर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या सह्या आहेत.
ते पत्र असं आहे की जर सरकार पातळीवर निर्णय घ्यायची प्रक्रिया चालू आहे आणि त्याची घोषणा ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये होणार आहे आणि ते अधिवेशन संपण्यापूर्वी होणार आहे. अधिवेशनाचे फक्त 2च दिवस राहिलेले आहेत आणि त्याची वाट बघावी असं म्हटलेलं आहे. जे सावकारी करणारे व्यापारी आहेत त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्या तर मुंबईचे उपनिबंधक, सहनिबंधक आणि सिंधुदुर्गचे सहनिबंधक बसून अशा व्यापाऱ्यांच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन रद्द करण्यासंदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे. जे निकृष्ट दर्जाची खतं विकतात, औषधं विकतात, त्याचे सॅम्पल आणि तक्रारी जर शेतकऱ्यांनी दिल्या तर दहाडी टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि सरसकट कर्जमाफीच्या संदर्भामध्ये हा शासन स्तरावरचा निर्णय आहे, शासनाला आपल्या भावना कळवतो असं म्हटलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा बागायतदारांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात होतं. कणकवली तालुक्यातील याच नांदगाव येथे हे आंदोलन करण्यात आले आणि एकंदरीत जर बघितलं तर कणकवलीमध्ये या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित, शेकडो कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते उपस्थित, राजकीय नेते देखील उपस्थित, माजी आमदार वैभव नाईक असतील, सुशांत नाईक असतील, संदेश प्रकाश हे देखील होते. आंबा बागायतदारांची देखील मोठी संख्या येथे होती आणि त्याच दरम्यान आपण बघितलं तर हे आंदोलन पहिलं नांदगाव येथील एक पेट्रोल पंपासमोर सुरू होतं, बैठक आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर प्रशासनाकडून चर्चा सुरू होती पण कुठलीही ठोस भूमिका निघत नव्हती. प्रशासनाने वाहनं जी आहे जी वाहतूक आहे ती अन्य मार्गाने वळवली, त्यामुळे आंदोलनावर तसा कुठलाचा परिणाम होऊ दिला नाही, म्हणजे वाहतुकीवर कुठला परिणाम होऊ दिला नाही. त्यानंतरच बघितलं तर आंदोलनाने थोडंसं भूमिका बदलण्यात आली आणि राजू शेट्टी यांनी चालत आंदोलन केलं आणि तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर, त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतर हे राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी हे चालत आंदोलन केलं आणि त्यानंतर जिल्हाधिकारी धोंडमिसे मॅडम आहेत त्या या ठिकाणी आल्या, त्यांनी या आंदोलनकर्त्यांना भेट दिली, राजू शेट्टी यांची चर्चा देखील केली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे की प्रशासनाने 2 जे अधिवेशन आहे ते अधिवेशन संपायच्या आधी 2 दिवसात ठोस भूमिका घेतली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतले, वेगळं पॅकेज देखील दिलं जाईल असं एकंदरीत सांगितलेलं आहे. त्यानंतर तात्पुरतं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे पण 2 दिवसानंतर राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल. सिंधुदुर्गातील सर्व जे शेतकरी आहेत, रत्नागिरी ते रायगडचे शेतकरी आणि मुंबईतील कोकणवासी जे आहे सगळे आहेत ते आता वर्षा बंगल्यावर आंदोलन करतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, असा देखील एक इशारा दिला आहे. एकंदरीत हे आंदोलन आज तात्पुरतं स्थगित करण्यात आले तरी शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. राजू शेट्टी यांच्या मार्गाने हे आंदोलन पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे. उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली.